नवोदयच्या असाइनमेंट 1.3 मधला 6वा, 7वा आणि 8वा शेवटचे 3 प्रश्न. चला तर मग सुरुवात करूया. 6व्या प्रश्नाला आपण अगदी सोप्या पद्धतीने हे प्रश्न समजून घेणार आहोत. पहा, हाऊ मेनी टाइम्स डज द डिजिट 0 occur in two digit number. म्हणजे 0 हा 2 अंकी संख्येमध्ये किती वेळा आला आहे असं सांगायचंय तुम्हाला. प्रश्नामध्ये काय विचारलंय, 0 हा 2 अंकी संख्येमध्ये किती वेळा येतो. तर पहा, 2 अंकी संख्येमध्ये 0 हा कुठे असतो, एकाच स्थानी असतो. मग एकाच स्थानी असलेल्या संख्या कोणत्या आहेत आपल्या, तर 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90 अशा टोटल तुमच्या किती संख्या आहेत, 9 संख्या आहेत. मग पर्याय क्रमांक सी 9 म्हणजे तुमचे उत्तर बरोबर आहे. पहा, या पद्धतीने आता 7वा प्रश्न सोडवणार आहोत. पहा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 7 इन द नंबर 27,307. म्हणजे काय दिलंय, एक संख्या दिलेली आहे आणि या संख्येमध्ये तुम्हाला 60 ची स्थानिक किंमत काढायची आहे आणि त्यामधला डिफरन्स काढायचा आहे. इथे पण 7 आहे आणि इथे पण 7 आहे, दोन ठिकाणी 7 दिलेला आहे. पहा कसं काढणार, पहिले आपण संख्या लिहून घेतली 27,307. मग आता या 60 ची तुमची काय आहे, या 60 ची स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू काय आहे, 7,000. नंतर मायनस डिफरन्स काढायचा आहे म्हणून मायनस, आणि या 7 ची प्लेस व्हॅल्यू काय आहे, युनिट प्लेस आहे म्हणून 7. मग 7,000 मधून 7 मायनस केले तर तुमचं उत्तर काय येणार, 6,993. पर्याय क्रमांक ए 6,993 हे तुमचे उत्तर बरोबर आहे. पहा आता 8वा प्रश्न. हाऊ मेनी प्राइम नंबर आर देअर फ्रॉम 100 to 110. पहा, 100 आणि 110 या मधल्या प्राइम नंबर म्हणजे काय, तर मूळ संख्या. 100 ते 110 मध्ये किती मूळ संख्या आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. पहा, 100 ते 110 मधील मूळ संख्या आहेत आपल्या 101, 103, 107 आणि 109. किती झाल्या मग, 1, 2, 3, 4. म्हणून पर्याय क्रमांक डी 4. प्राइम नंबर किती आहे तुमचे, 4. म्हणून पर्याय क्रमांक डी हे तुमचे उत्तर बरोबर आहे. पहा, अशा सोप्या पद्धतीने नवोदय आणि स्कॉलरशिपची तयारी करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये पुढील प्रश्नांसोबत.